तुम्हाला माहितीये, कोणतं पण घर जेव्हा तुम्ही पाहता, घरामध्ये तुम्ही काय पाहता? बेसिक गोष्टी. ज्यावेळेस घरामध्ये काही फर्निचर नाही घेत तुम्ही, त्यावेळेस घरामध्ये काय असतं? भिंती असतात, दरवाजा, खिडकी. प्रेज गॉड. घरामध्ये येण्यासाठी काय असतं? दरवाजा असतो. प्रेज गॉड. घरामध्ये पाहण्यासाठी काय असतं? खिडकी असते. घरामधून किंवा घरामध्ये पाहण्यासाठी खिडकी वगैरे असते. पण आत येण्यासाठी डोअर असतो, बाहेर जाण्यासाठी काय असतं? डोअर असतो. तुम्ही बसमध्ये जाता, तुम्ही कोणी प्रवास करता, सो बसमध्ये सुद्धा आतमध्ये जाण्यासाठी काय असतात? डोअर असतात. प्रेज गॉड. फ्लाईट मध्ये पण आतमध्ये जाण्यासाठी डोअर असतात. प्रेज गॉड. कोणती पण गोष्ट नाही का, ज्याच्यामध्ये तुम्हाला जायचंय, तुम्हाला नाही का डोअरने जायचं. सो तुम्ही पण नाही का एक प्लेस आहात. यू आर नॉट ओनली नाही का व्यक्ती, पण तुम्ही एक जागा आहात. बायबल काय सांगतं? 1 कोरिंथ 3:16 मध्ये, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? प्रेज गॉड. देवाचं मंदिर कोण आहे? आपण आहोत. प्रेज गॉड. इतके दिवस आपल्याला असं वाटायचं ते क्रॉस असलेलं चर्च, ते देवाचं मंदिर आहे, असं सिमेंटने बांधलेलं. नो. ते फक्त एक स्ट्रक्चर आहे, ते फक्त एक बिल्डिंग आहे, ते फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. प्रेज गॉड. देव कुठे राहतो? साक्षात देव प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही त्याला इन्व्हाइट करता की प्रभू माझ्या हृदयात ये, त्यावेळेस तो आपल्या हृदयात येतो. ही इज अ जेंटलमॅन. त्याला इन्व्हाइट करा लागतो, त्याला बोलवलं. चोर कसा येतो? तुम्हाला सांगून येतं, मे आय कम इन? नो. तो चोरी छुपे येतो. तुम्ही बेसावध असताना येतो, तुम्ही झोपलेला असताना येतो, तुम्ही नाही का जागेवर नसताना येतो, राईट? पण परमेश्वर कसा एकदम जेंटलमॅन आहे. तो बायबल काय सांगतं? प्रगटीकरण मध्ये लिहिले आहे, तो दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. ही इज नॉकिंग. ही इज अ जेंटलमॅन. तो असं नाही का कसं पण डॅश करून किंवा नाही का घर फोडून आतमध्ये नाही घुसत. प्रेज गॉड. तो जेंटलमॅन आहे. तर तू परमिशन मागणार, हे नाही का मी तुझ्या जीवनामध्ये येऊ का? मी तुझ्या घरामध्ये येऊ का? आमेन. इज अ जेंटलमॅन. सो आपण पाहतोय नाही का, कोणती पण गोष्ट डोरने आतमध्ये येते, राईट? सो आपण पण एक मंदिर आहोत. प्रेज गॉड. आपण पण एक अशी प्लेस आहोत ज्याला आहेत डोर्स, ज्याला आहेत दरवाजे. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये काय दरवाजे आहेत? तुमची डोळे, तुमचे कान आणि तुमचे मन. प्रेज गॉड. तुमचे डोळे, ज्या गोष्टी तुम्ही पाहताय त्या गोष्टी नाही का तुमच्या मनामध्ये जात आहेत, तुमच्या हृदयामध्ये जातात. आणि तुमचं हृदय आहे ना, स्टोर हाऊस आहे. आपल्याकडे कसं गोडाऊन असतात नाही का, गोडाऊन मध्ये नाही का माल ठेवलेला असतो, आणि ज्या वेळेस लागतो तो माल बाहेर काढण्यात येतो, ज्यावेळेस रिक्वायरमेंट येते माल बाहेर काढतो. त्यासाठी मी तुम्हाला समजतंय मी काय सांगतो? सो तुमचे डोळे, तुमचे कान आणि तुमचे मन हे काय आहेत? गेटवेज आहेत, दरवाजे आहेत, ज्याच्याने तुमच्या आतमध्ये काहीतरी घुसतंय. ज्यावेळेस तुम्ही मोबाईल पाहता, ज्यावेळेस तुम्ही मूवी पाहता, ज्यावेळेस तुम्ही दुनिया पाहता, ज्यावेळेस तुम्ही व्हायलन्स पाहता, ज्यावेळेस तुम्ही लस्ट पाहता, ज्यावेळेस तुम्ही नाही का द्वेष पाहता, भांडणं पाहता, तंटा पाहता, चुकीच्या गोष्टी पाहता, तुम्हाला माहितीये त्या गोष्टी तुमच्या आत जातात. बिकॉज हे काय गेटवेज आहेत. तुम्हाला माहिती ज्या गोष्टी आत जात आहेत त्या बाहेर येणार. त्या कधी बाहेर येणार? ज्यावेळेस त्याचा टाइम येणार. प्रेज गॉड. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? सपोज नाही का मला असा एक टाइम आला की माझा एक मित्र आहे, सिंधी ब्रदर आहे. तो खूप व्यापारी माइंडसेट वाला व्यक्ती आहे. त्याच्यापाशी बसलो ना की व्यापार नाही का, नफा तोटा, माल नाही का, इकडं जायचं, एवढं कलेक्शन झालं, तेवढं कलेक्शन झालं, कंटिन्युअसली नाही का तो बिझी नाही का, बिझनेस नाही का त्याच्याबद्दल बोलायचं. सो त्याच्याबरोबर थोडा वेळ नाही करायला ना की माझ्या पण माइंड मध्ये नाही का आपण बिझनेस करायचा नाही का, कसा बिझनेस करायचा, ह्या कल्पना वगैरे नाही का. कारण त्याच्यासोबत त्याच्या संपर्कात मी राहिलो, त्याला पाहिलं मी, त्याच्यापासून ऐकलं मी, आणि सडनली नाही का मला पण असं वाटतं की नाही का ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. गॉड.
बिझनेस माइंड नाही का त्याच्यानंतर नाही ऍक्टिव्हिटी बघा. सपोज तुम्ही नाही का व्हायलंट मूवी पाहता, प्रेज गॉड, मारामारी, झगडा, तोडफोड, रक्तपात, हिंसा, द्वेष, मत्सर, हेवा. सो ज्यावेळेस नाही का तसा टाईम येणार, ज्यावेळेस तसा मोसम तयार होणार तुमच्या बरोबर नाही का कधी अन्याय झालेला तुम्ही पाहाल, ज्यावेळेस तुम्ही पाहाल की कोणतरी नाही का तुम्हाला चिडवतंय, कोणतरी तुमच्यावर हसतंय, त्यावेळेस नाही का तुमच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही स्टोअर करून ठेवल्या, राग, द्वेष, मत्सर, हेवा, कलह, त्या गोष्टी नाही का ऑटोमॅटिकली नाही का बाहेर निघायला लागणार. अरे बोलला की तुम्ही त्याला बोलणार काय? प्रेम गॉड, समजतंय मी तुम्हाला काय सांगतो का? कारण तुम्ही स्टोअर केल्यात त्या गोष्टी, कारण तुम्ही सॅच्युरेट केल्यात त्या गोष्टी. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? माउथ स्पीक्स व्हॉट द हार्ट इज फुल ऑफ. अंतःकरणाच्या भरभराटीने मुख बोलतं. आमेन. अंतःकरणाच्या भरभराटीने मुख बोलतं. म्हणजे तुमच्या हार्ट मध्ये, तुमच्या हृदयामध्ये ज्या गोष्टी स्टोअर करण्यात आल्या त्या मुखावाट बाहेर पडतायत. प्रेज गॉड. सो नाही का ह्या नाही का जसं कम्प्युटर मध्ये इनपुट डिव्हाइस असतो, नाही का पेन ड्राईव्ह टाकता किंवा कीबोर्डने आतमध्ये काही गोष्टी कमांड करता, प्रेज गॉड, किंवा कॅसेट टाकता, हे सगळे काय आहेत? इनपुट डिव्हाइस आहेत. आउटपुट मध्ये काय येतो? डिस्प्ले येतो, आउटपुट डिव्हाइस. जसं नाही का डोळ्याने तुम्ही इनपुट करताय, कानाने तुम्ही इनपुट करताय, तसं ह्याला जिभेने तुम्ही काय करताय? आउटपुट करताय, बाहेर टाकताय जे तुम्ही आतमध्ये घेतलं होतं. कदाचित तुम्ही नाही का जगाची पूर्ण गंदगी आतमध्ये घेताय, पाहून ऐकून. भांडणं चालू आहे, आपल्याला ऐकायला आवडतं. हा, कोणाची चुकी आहे सांगा मला. आपण नाही का न्यायाधीश बनतो नाही, तुझं काय तुझं काय आता सांग. हा, चुकलंय तुझं. सहसा मी तुम्हाला काय म्हणतो, सो आपण नाही का लोड घेतो. प्रेज गॉड. ज्यावेळेस आपण लोड घेतो ना त्यावेळेस नंतर आपल्याला लोड होतो. समजतंय? कारण तुम्ही काय करताय? त्या गोष्टी इन करताय. एक टाइम येईल तुम्हाला त्या गोष्टी नाही का तुम्हाला बाहेर काढाव्या लागतील. त्यामुळे नाही का काळजी बाळगा तुमच्या डोळ्यासाठी, काळजी बाळगा तुमच्या कानासाठी. तुम्ही काय पाहताय, तुम्ही काय ऐकताय? बायबल काय सांगतं? ज्याला कान आहे तो ऐकतो. तुम्ही काय ऐकता, तुम्ही काय पाहता, प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिले. याच्याविषयी सावध असा. दॅट मीन्स इट इज डेंजरस. दॅट मीन्स नाही का तुम्ही ज्यावेळेस ऐकताय त्यावेळेस तुम्ही अकाउंटेबिलिटी नाही का जबाबदारीने तुम्ही ऐकायला पाहिजे. तुम्ही नाही का पहा की कोणता व्हिडिओ तुम्ही पाहताय, तुम्ही पहा की कोणता मूवी तुम्ही पाहताय, कंटेंट काय त्याचा, व्हायलन्स आहे, लस्ट आहे, किंवा नाही का चुकीच्या गोष्टी आहेत. सो ज्या गोष्टी तुम्ही पाहताय, ज्या गोष्टी तुम्ही ऐकताय ते इतर हृदयामध्ये स्टोअर होत आहेत. आणि खूप लोक त्यांच्या जीवनामध्ये नाही का संघर्ष करतायत नंतरून कंटिन्युअसली नाही का चुकीच्या गोष्टी, चुकीचे थॉट्स, चुकीची स्वप्न, कॉन्सन्ट्रेशन नाही का. मग त्यांना नाही का त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या कामाच्या ठिकाणी नाही का त्यांना त्या गोष्टी फेडाव्या लागतात. का? लक्ष नाही. टीचर शिकवतायत, शिक्षक शिकवतायत, ध्यान नाही. तुम्ही बसला इथं, आता पण नाही का काही लोक नाही इथं बसलेले असतील पण आता फिरत असतील. प्रेज गॉड. प्रीती भोजन आहे, बिर्याणीचा आजूबाजूला वास येतोय. अंडरस्टँडिंग. सो तुम्ही नाही का कशाने नाही का ऑक्युपाइड आहे, तुम्ही काय गोष्टीने भरलाय त्या गोष्टी नाही का आतमधून बाहेर पडायला. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? माउथ स्पीक्स व्हॉट द हार्ट इज फुल ऑफ. प्रेज गॉड. लोक नाही का वेगवेगळ्या वेने नाही का एकमेकांची नाही का आत्मिक नाही का वाढ चेक करतात. नाही का एखाद्या व्यक्ती बरोबर तुम्हाला फ्रेंडशिप करायची आहे ना, ती व्यक्ती किती देवामध्ये स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. एखाद्या व्यक्ती बरोबर तुम्हाला फ्रेंडशिप करायची आहे, एखाद्या व्यक्ती बरोबर तुम्हाला नाही का असं वाटतं की दोस्ती किंवा एक नाही का सिस्टर आहे त्याच्यासोबत मला राहिलं पाहिजे, एक ब्रदर आहे त्याच्यासोबत मला प्रेयर केली पाहिजे. सो तुम्ही नाही का तुम्हाला एक क्लू देतो, तुम्हाला नाही का तुमच्यासाठी प्रेयर पार्टनर किंवा एखादी सिस्टर, एखादा ब्रदर नाही का त्याच्यासोबत नाही का दोस्ती करायची. सो आय एम टेलिंग यू, त्या व्यक्तीसोबत थोडा वेळ बोला, तुम्हाला समजेल त्या व्यक्तीचा जॉनर काय. व्यक्ती ज्यावेळेस बोलायला लागेल ना
त्यावेळेस तुम्हाला समजेल, अरे ही व्यक्ती ह्या विषयावर जास्त बोलते, म्हणजे ही व्यक्ती मध्ये ह्या गोष्टी जास्त. प्रेज गॉड. एखाद्या व्यक्ती नाही का कंटिन्युअसली नाही का वर्शिप बद्दल बोलतोय, गाणे कंटिन्युअसली गा, सो त्या व्यक्तीचं हृदय त्या गोष्टीने नाही का इनहॅबिट केले. कंटिन्युअसली नाही का देवाबद्दल बोलणार, कंटिन्युअसली नाही का परमेश्वराबद्दल बोलणार, कंटिन्युअसली नाही का ह्या त्या गोष्टी नाही का देवाच्या गोष्टी. किंवा एखादी व्यक्ती कंटिन्युअसली नाही का वेब सिरीज बद्दल बोलणार, वो सीरीज देखा क्या, अरे इसका नेक्स्ट पार्ट नहीं आया, इसका नेक्स्ट पार्ट आया. प्रेज गॉड. बिकॉज वाय कारण ही इज ऑक्युपाइड विथ दॅट थिंग. ती व्यक्तीने नाही का ती गोष्ट स्टोर केली आहे, ती भागत पडते. पार्ट 1 देखा क्या, पार्ट 2 देखा क्या. प्रेज गॉड. प्रेज गॉड. असं नाही का कंटिन्युअसली नाही का तुमचं मन तुम्हाला समजेल की कोणत्या गोष्टीमध्ये लागले. इफ यू आर नॉट एबल टू फोकस, इफ यू आर नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट, काही गोष्टींनी नाही का तुम्ही सॅच्युरेटेड आहे, काही गोष्टीने तुम्ही भरलेले आणि त्या गोष्टी बाहेर पडतात. काही लोकांना नाही का कळत नाही की मी काय बोलतोय. ज्यावेळेस नाही का काही लोकांना खूप इच्छा असते की माझ्या शब्दामुळे कोणी हर्ट नाही झाला पाहिजे, कोणी दुखावला नाही गेला, पण त्यांच्या जिभेवर ताबाच नसतो. का माहितीये का? कारण त्यांच्या पाहण्यावर आणि त्यांच्या ऐकण्यावर त्यांचं नियंत्रण नाही, त्यांच्या मनावर त्यांचं नियंत्रण नाही. त्यामुळे त्या गोष्टी ज्या आतमध्ये भरल्या आहेत त्या एक दिवशी बाहेर येणारच आहेत. अंडरस्टँडिंग वाढायचे. सो तुम्हाला नाही का खूप काळजी घ्यायची आहे ह्या नवीन वर्षामध्ये, जसं तुम्ही प्रवेश केला. आणि अगदी पहिल्या रविवारी मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला नाही का काही एरियामध्ये शिस्त लावायची. प्रेज गॉड. तुमच्या पाहण्या बाबतीत, तुमच्या ऐकण्या बाबतीत आणि तुमच्या विचार करण्या बाबतीत. तुम्हाला माहितीये तुम्ही ज्या गोष्टी पाहताय आणि ज्या गोष्टी ऐकताय, आता ऐका स्टेप आहे, ज्या गोष्टी तुम्ही पाहताय ऐकताय त्या गोष्टी तुम्ही विचार करताय, मनवाला पाहिजे. समजताय? लेवलत डोळे आणि कान. डोळे तर लय इम्पॉर्टंट आहे. बायबल काय सांगतं? तुमचे डोळे काय शरीराचा दिवा आहे. जर तुमचा दिवाचा अंधार आहे तर तो काळो किती. प्रेज गॉड. तुमचं म्हणजे हेडलाईट आहे, बिना हेडलाईटची चालवताय. विचार करा, अंधार आहे आणि बिना हेडलाईटची गाडी चालवताय, तिकडे पण अंधार इकडे पण अंधार. समजतं मी काय सांगतो? सो तुमचे डोळे तुमच्या शरीराचा दिवा आहे. बी केअरफुल व्हॉट यू सी. सो मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन तुमचे डोळे, कारण ते लाईट आहे, दिवा आहे तो. प्रेज गॉड. आणि त्याच्यानंतर तुमचं कान, तुम्ही काय ऐकताय. प्रेज गॉड. ह्या डोळे आणि कान ह्याच्यावर अवलंबून दुसरा अवयव आहे तुमचं मन. ज्या गोष्टी तुम्ही पाहताय आणि ज्या गोष्टी ऐकताय ना त्या गोष्टी तुम्ही मेडिटेट करताय, त्या गोष्टींवर तुम्ही काय करताय, विचार करताय. म्हणजे तुमच्या विचारांना नाही का दिशा देण्याचं काम तुमचे डोळे आणि तुमचे कान करतात. आणि बायबल काय सांगतं? जस्ट एज द मॅन थिंकेथ सो इज ही. जसा मनुष्य विचार करतो तसा तो आहे. म्हणजे तुम्ही काय आहेत हे तुमच्या डोळ्या आणि कानावर अवलंबून नाही. कारण तुमचं मन, तुम्ही जे पाहताय आणि जे ऐकताय त्याच्यावर तुमचं मन विचार करतंय आणि तुमचं मन ते परसेप्ट करणार, परसेप्शन बनवणार, त्याला त्याचं मनामध्ये चित्रीकरण होणार. समजतंय? आणि ज्यावेळेस, आणि तुम्हाला माहितीये का तुम्ही जे विचार करताय ते तुम्ही, प्रेज गॉड, तुम्ही विचार करताय आय एम फेलियर, तर तुम्ही फेलियर आहात, तुम्ही अपयशी आहात. समजतंय? तुम्हाला जमणार नाही ती गोष्ट, तर तुम्हाला खरंच जमणार नाही. कारण तुम्ही विचारांनी हारले तर तुम्ही खरं करता अशात थांबणार. समजतंय? म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे डोळे आणि कान, किती इम्पॉर्टंट आहेत बघा ना. तुमच्या नाही का लिटरली तुमची नाही का स्टेअरिंग आहे. तुम्ही जर कान आहात ना तर तुमची स्टेअरिंग तुमचे डोळे आणि कान. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो ज्या गोष्टी तुम्ही पाहताय आणि ऐकताय त्या गोष्टी तुमच्या विचारामध्ये आहेत, आणि ज्या गोष्टींचे तुम्ही विचार करताय त्या गोष्टी तुम्ही आहात. जर तुम्ही नाही का
तुम्ही बलवान आहात, तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही हेल्दी आहात, तुम्ही विचारी आहात, जर असे तुमचे विचार आहात तर लिटरली नाही का तुम्ही तसे आहात. त्यामुळे चर्च मध्ये रेग्युलर येणे खूप इम्पॉर्टंट आहे. का? कारण तुम्ही कंटिन्युअसली नाही का ऐकताय काहीतरी. काय ऐकताय? देवाचं वचन ऐकताय. आणि देवाचं वचन काय आहे? ट्रुथ आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रुथ ऐकताय, सत्य तुम्ही ऐकताय, तुम्ही सत्य विचार करताय. आणि ज्यावेळेस सत्य तुम्ही विचार करताय, सत्य तुम्ही बनताय. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? समजते मी काय सांगतो? ज्यावेळेस तुम्ही ऐकताय की त्याच बसलेल्या फटक्यांनी मी बरा झालोय, तुम्हाला डॉक्टर म्हणत असेल ना तुला कॅन्सर आहे, किंवा तुला हार्टचा प्रॉब्लेम आहे, किंवा तुला शुगरचा प्रॉब्लेम आहे, किंवा तुला बीपीचा किंवा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला ती लबाडी वाटायला लागते. तुम्ही बिलीव्ह नाही करत त्या गोष्टीवर, तुम्ही विश्वास नाही करत त्या गोष्टीवर. का? कारण देवाचा रिपोर्ट सांगतोय त्याच बसलेल्या फटक्याने मी बरा झालोय. प्रेज गॉड. डॉक्टर म्हणतात, डॉक्टरांचा डॉक्टर प्रभू येशू, जो राजांचा राजा आणि तो प्रभूंचा प्रभू आहे. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो तुमचे डोळे आणि तुमचे कान तुमच्या माइंडला डेटा देत आहेत. तुम्हाला माहिती आहे, परमेश्वराने जेव्हा पृथ्वीची रचना केली त्याने शब्दाने गोष्टी घडवल्या. आणि त्यावेळेस एखादी व्यक्ती नाही का शब्द बोलते, याचा अर्थ त्या गोष्टी त्याच्या मनामध्ये असतात, त्या गोष्टी त्याच्या हृदयामध्ये असतात. समजते? याचा अर्थ देवाला माहिती होतं की प्रकाश कसा असणार. याचा अर्थ त्याला माहिती होतं की झाडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पशु कसे असणार, कारण त्याने शब्दाने त्या गोष्टी बोलल्या. तो जे विचार करत होता त्या विचारातलं जे चित्रीकरण आहे ते शब्दाने बाहेर काढलं. समजलं मी तुम्हाला काय सांगतोय? तो जे विचार करत होता त्याच्या माइंड मध्ये जो पिक्चर होता ना, चित्र होतं ना, ते त्याने शब्दाने बाहेर काढलं. प्रकाश हो, प्रकाश अस्तित्वात आला. वेगवेगळ्या प्रकारचे पृथ्वीवर रांगणारे प्राणी होत, वेगवेगळ्या प्रकारचे पृथ्वीवर रांगणारे प्राणी हयातीत आले, अस्तित्वात आले. समजता मी काय सांगतो? त्याने निसर्ग बनवला. त्याच्या माइंड मध्ये जे पिक्चर होता, जो चित्र होतं, त्याने नाही का ते हयातीत आणलं, अस्तित्वात आणलं. सो जर या नवीन वर्षामध्ये तुम्हाला नाही का तुमचे जे स्वप्न आहेत जर पाहायचे अस्तित्वात येतात, तुम्ही कदाचित फेलियर, पण जर तुम्ही तुमच्या स्वतःला आता विचार करताय की मी एक सक्सेस आहे, कारण देवाचं वचन सांगतं मी एक सक्सेस आहे, तर मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, मी एक सक्सेस आहे. अँड देन तुम्ही ती गोष्ट बोलताय जी तुम्ही विचार करताय. तुम्हाला माहितीये का, जसं देवाचं वचन बोलतंय ना तसं तुम्हाला बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तसं पाहणं पण खूप इम्पॉर्टंट. तुम्ही नाही का, सपोज नाही का तुम्ही आजारी आहे, तुम्ही इमॅजिन केलं पाहिजे, तुम्ही कल्पना केली पाहिजे की मी बरा झालो, त्याच बसलेल्या फटक्याने मी बरा झालोय. आणि ज्यावेळेस तुम्ही कल्पना करताय माझ्या प्रियांना, गोष्ट नाही लूक याचा 6वा अध्याय 45वं वचन. गॉड इथे काय लिहिलंय? चांगला माणूस. प्रेज गॉड. सगळ्यांनी बोला चांगला माणूस. तुमच्या शेजाऱ्याला बोला चांगला माणूस, तू चांगला माणूस आहे. प्रेज गॉड. शेजाऱ्याला बोला तू चांगला माणूस आहे, तू चांगला माणूस आहे. बोला शेजाऱ्याला बोला चांगला माणूस आहे. लेफ्ट शेजाऱ्याला बोला तू चांगला माणूस आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आणि आता बोला मी चांगला माणूस आहे. तुमच्या शेजाऱ्याला बोला मी चांगला माणूस आहे. प्रेज गॉड. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून उत्तम त्या गोष्टी काढतो. प्रेज गॉड. तुमचं हृदय माझ्या प्रियांनो एक भांडार, एक गोडाऊन आहे. त्यामध्ये नाही का चांगल्या गोष्टी भरलेल्या पाहिजे. प्रेज गॉड. सॅच्युरेट नाही का तुमच्या अंतःकरणात नाही का देवाचं वचन भरा. आमेन. त्याची स्तुती आराधना भरा. तुम्हाला माहितीये दाविदाचं हृदय नुसतं देवाच्या चांगुलपणाने भरलेलं होतं. तो नेहमी देवाबद्दल विचार करायचा.
प्रेज गॉड. तो पाहायचा देवाचा चांगुलपणा, तो ऐकायचा देवाचा चांगुलपणा, तो बोलायचा देवाचा चांगुलपणा. प्रेज गॉड. आणि परमेश्वर, बायबल काय सांगतं की बायबल मध्ये परमेश्वर काय सांगतो की दाविदाचं हृदय माझ्या हृदयाच्या जवळ आहे. कशामुळं? ह्या कॅरेक्टर. प्रेज गॉड. आणि असं चांगल्या गोष्टी सॅच्युरेट केल्या आणि चांगल्या गोष्टी बाहेर काढल्या, चांगल्या गोष्टी आतमध्ये घेतल्या, चांगल्या गोष्टी बाहेर काढल्या, चांगल्या गोष्टी आतमध्ये घेतल्या, चांगल्या गोष्टी बाहेर काढल्या. प्रेज गॉड. एकदम कवळ्या वयात नाही का राजा म्हणून अभिषेक करण्यात आला. प्रेज गॉड. तो एक मेंढपाळ होता, लहान मुलगा मेंढपाळ होता. प्रियानो, मेंढर राखायला जायचा. ही वॉज नॉट अ मिलिटरी पर्सन, नाही का आर्मीवाला मनुष्य नव्हता. तुम्हाला माहिती, एक मेंढपाळ होता, पण तो मेंढर सोडायचा आणि परमेश्वराची स्तुती गायचा. प्रेज गॉड. बायबल सांगतं, त्याचे स्तोत्र वाचा, त्याच्यामध्ये त्याने नाही का त्या गोष्टी वर्णिल्या आहेत. Praise God. His heart, his mind was continuously captivated by the thoughts of God. देवाच्या विचारांनी, देवाच्या चांगुलपणाने त्याने स्वतःला नाही का भरून घेतलं. आणि टुडे नाही का आज काय होते माहितीये का, शैतान काय करतोय, आपल्याला डेटा देतोय चुकीचा. प्रेज गॉड. आपल्याला काय होतंय, चुकीचा डेटा देतोय, चुकीच्या गोष्टींमध्ये नाही का आपल्याला गुंतवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माहितीये ह्या जगामध्ये सगळ्यात प्रेशियस गोष्ट काय आहे? ह्या जगामध्ये सगळ्यात प्रेशियस गोष्ट आहे टाइम. प्रेज गॉड. ह्या जगामध्ये सगळ्यात प्रेशियस गोष्ट काय आहे? टाइम. कॅन यू इमॅजिन? तुम्ही म्हणाल पास्टर कसं काय? रिचेस सगळ्यात प्रेशियस आहे, पैसा पाणी श्रीमंती सगळ्यात प्रेशियस. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का, समजा तुम्ही नाही का देवाने नाही का तुम्हाला समजा जगामध्ये सगळ्यात रिच माणूस म्हणून, पण तुमच्याकडे फक्त जीवन जगायसाठी 1 मिनिट आहे. प्रेज गॉड. समजतं काय सांगतं? तुम्हाला जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य बनवतो, पेक्षा श्रीमंत व्यक्ती बनवतात, आणि तुमच्याकडे फक्त 1 मिनिट आहे. काय फायदा त्या श्रीमंतीचा? म्हणजे सगळ्यात प्रेशियस गोष्ट काय आहे? प्रेज गॉड. प्रेज गॉड. समजतं मी काय सांगतो? देवाने तुम्हाला टाइम दिलाय. आज तुम्ही कोविड वाचवलाय प्रियांनो. कोविड मधून वाचून तुम्ही नाही का 2026 मध्ये आलाय. खूप लोक कोविड मध्ये गेले, पॉवरफुल लोक, पैशावाले लोक, हुद्द्यावाले लोक, प्रभावावाले लोक, हुद्द्यावाले लोक कोविड मध्ये गेले. का? नव्हता त्यांच्याकडे, त्यांचा टाइम संपला. पण तुम्ही आहात, तुम्ही कोविड चुकून या ठिकाणी बसलाय. तुमच्यावर देवाचा अनुग्रह आहे. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे, कारण तुमच्याकडे त्यांच्यापेक्षा आणि आहे. God, are you understanding what I'm saying? So, सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आपण आहोत. आपल्याकडे वेळ आहे, आपल्याकडे टाइम आहे. शैतान काय करतो माहितीये का? त्याला माहितीये ह्यांच्याकडे टाइम आहे, पण ह्यांचा टाइम मी राईट गोष्टींना वापरू देणार नाही. नेमकं चर्चला जायचं असतं ना, त्यावेळेस तुम्हाला नाही का मित्राचा फोन येणार. तुम्हाला असं वाटणार की ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे, आणि त्या गोष्टीला तुम्ही इम्पॉर्टन्स देणार आणि चर्चमध्ये जाणार. नेमकं ज्यावेळेस प्रार्थना करायची इच्छा असते, त्यावेळेस दुसरं काहीतरी काम येणार, आणि तुम्ही प्रार्थनाला नाही का सेकंडरी किंवा टर्शरी स्थान देणार आणि दुसऱ्या गोष्टी करायला लागणार. समजते मी काय सांगतो? सो नाही का काय होतं माहितीये का, मी सुरुवात करताना नाही काय बोललो, मत्ती 6:33 पहिले त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता याचा शोध घ्या, म्हणजे बाकीच्या गोष्टी तुमच्या पाठीमागे. पण प्रॉब्लेम काय होतं माहितीये का, सो प्रायोरिटी देवाला द्यायला नाही का शैतान नाही का वेगवेगळ्या फोर्सेसच्या थ्रू फुल प्रयत्न करतो. कधी तुमचं नाही का चर्चला जायचा वेळ, कधी तुमचा अंगच दुखणार, कधी घरामध्ये पाहुणे येणार, कधी नाही का तुमच्याकडे पैसेच नसणार, कधी नाही का सो मेनी थिंग्स नाही का. तुम्हाला माहिती आहे शैतान कसे अडखळणं आणतो. प्रेज गॉड. सगळं ओके, सगळं व्यवस्थित आहे, तरी इच्छाच नाही तुम्हाला. प्रेज गॉड. समजतंय? मूडच नाही तुमचा. समजतंय? सो शैतान काय करतोय, असं नका समजू की मी जर नाही का माझ्याकडे जर कार असते ना, मी रेग्युलर चर्च मध्ये आलो असतो, सगळ्या फॅमिलीला घेऊन चर्च मध्ये आलो असतो. जर कार आली आणि मूडच नसतं तुमचं तर काय सांगतो. सो सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, इच्छाला इम्पॉर्टंट.
प्रेज गॉड. जर तुमच्याकडे स्ट्रॉंग इच्छा आहे तुम्ही चालत पण येणार. प्रेज गॉड. आम्हाला आठवतंय नाही का, कुठं नाही सांगणार, ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, आम्ही पायी चर्चमध्ये जायचो म्हणजे लांब लांब ठिकाणी जायचो. तुम्हाला माहितीये एकदा रामबाबू म्हणून देवाचे सेवक आले होते भोईर मैदानमध्ये. कुठं? आकुर्डी. भोईर मैदान माहिती तुम्हाला? आकुर्डीमध्ये आम्ही नाही का पिंपरी मधून नाही का चालत चालत आकुर्डीला जायचो. एकदा अजून नाही का तुम्ही जर निगडीमध्ये ते स्टेडियम कोणतं आहे? नाही ना, निगडीमध्ये प्राधिकरणमध्ये आम्ही पिंपरी मधून चालत गेलो होतो प्राधिकरणामध्ये. प्रेज गॉड. सो नाही का आग लागली पाहिजे. प्रेज गॉड. आग लागली पाहिजे तुमच्यामध्ये नाही का, आग लागली पाहिजे. कोणता एक्सक्यूज मला नाही का माझ्या देवापाशी येण्यापासून थांबू शकतो? हा, प्रेज गॉड. कोणता एक्सक्यूज, कोणती कमतरता, कोणती उणीव, कोणत्या शरीरातली नाही का विकलांगता, प्रेज गॉड, कोणता अशक्तपणा मला देवाच्या मंदिर येण्यापासून नाही का थांबू शकत नाही. तुम्ही पहा कोराचे पुत्र, धिंगरा स्टेडियम, मदनलाल धिंगरा स्टेडियम. तिथं मीटिंग होती. आम्ही पिंपरी मधून चालत गेलो होतो. आम्ही लहान होतो, असं नाही की मोठे आहेत नाही का, लहान होतो. म्हणजे लिटरली भक्ती शक्ती चौकापासून जवळ. आम्हाला नाही का कधी कधी विरारपर्यंत गेलो आम्ही, ते पण रेल्वेच्या ट्रॅक वरून चालत गेलो. समजते? नाही का पॅशन असली पाहिजे, डिझायर असली पाहिजे. सो देवाला नाही का ज्यावेळेस नवीन वर्षाच्या सुरुवातीमध्ये नाही का तुम्ही बसलेला आहात, देवाला ती डिझायर म्हणते, ती फायरी डिझायर पाहिजे मला. तुम्हाला माहितीये कोराचे पुत्र स्तोत्रसंहिता 84 जर तुम्ही वाचाल नाही का, त्यावेळेस तुम्हाला समजेल नाही का तुझ्या मंदिराची नाही का त्यांना देवाच्या नाही हाऊ लवली इज युअर ड्वेलिंग प्लेस ऑलमायटी गॉड. प्रेज गॉड. तुझे निवासस्थाने किती रम्य आहेत. लिटरली दावीद कोराचे पुत्र त्यांना नाही का देवाच्या मंदिरात जायची एवढी उत्कंठा लागली प्रेम. ते लिटरली नाही का देवाच्या मंदिरामध्ये ज्या वेद्या आहेत त्या वेदीवर चिमणीने घरट केलेलं होतं. ते आर जलस. त्या चिमणीवर नाही का ते जळत आहेत की चिमण्यांना तुझ्या मंदिरामध्ये नाही का राहायला जागा भेटली रे, पण आम्हाला नाही. चिमण्या किती धन्य आहेत की डायरेक्ट देवाच्या मंदिरामध्ये थोडं घुसू शकतात. भाड्याचं चर्चा व्यवहारिक आपल्यासाठी नाही का डोर ओपन होतं, ते पण इव्हिनिंगला. सो ह्या पॅशन की ह्या वर्षी आहे मी नाही का सगळ्यांच्या पुढे असणार, जोमामध्ये, उल्हासामध्ये, सेवेमध्ये, आनंदामध्ये, परमेश्वरासाठी काहीतरी करण्यामध्ये. गॉड. असं नाही व्हावं की नाही का पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले. नवीन येणारे लोक नाही का पुढे निघून जातील. इट्स लाईक वॉर्निंग. समजतं मी काय सांगतोय? नवीन लोक येणारे सगळे नाही का सगळ्या गोष्टी सेट करतील, सगळ्या पहिल्या येतील, लिटरली वर्शिप घ्यायला लागतील, क्वायर मध्ये नाही का जॉईन करतील, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वाजवायला लागतील. काल परवा आलेले लोक आणि जुने लोक नाही का वेट करत होतो, प्रार्थना करत होतो नाही का, देवाची इच्छा काय नाही का जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. फॉर द विल ऑफ गॉड नाही का, देवाची इच्छा काय नाही का ते आवाज ऐकायचा प्रयत्न करत होतो. मी पास्टर नाही का किती 10 वर्षापासून नाही का आवाज ऐकायचा प्रयत्न करत होतो. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? त्या काळी पहिले ते शेवटले होतील आणि शेवटले ते पहिले होतील. सो बी केअरफुल नाही का त्याच्यामध्ये तुम्ही नाही नसावे. प्रेम की नाही का लॉर्ड हे जे वचन लिहिलंय ह्याच्यामध्ये नाही का मी नसावा. प्रेज गॉड. माझ्या मधला उल्हास, माझ्या मधला तेल, माझ्या मधली फायर शेवटपर्यंत तेवढ असायला पाहिजे. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भंडारातून चांगल्या गोष्टी करतो. प्रेज गॉड. मी चांगला मनुष्य आहे बघा, माझ्या चांगल्या भंडारातून मी चांगल्या गोष्टी काढणार, मी उत्तम गोष्टी काढणार. त्यावेळेस तुम्ही नाही का कोणाशी बोलताय त्यावेळेस काळजीपूर्वक राहा. तुम्ही कपट तर बोलत नाही ना, तुम्ही जलसी तर बोलत नाही ना,
तुमचे शब्द कपटाने भरलेले आहेत का? तुमचे शब्द जळणने भरलेले आहेत का? ईर्षेने भरलेले आहेत का? तुमचे शब्द जलसीने भरलेले आहेत का? तुमचे शब्द रागाने भरले आहेत का? तुमचे शब्द हेवेने भरले आहेत का? तुमचे शब्द द्वेषाने भरले आहेत का? समजतं मी काय सांगतो? तुम्हाला माहितीये कधी कधी काय होतं माहितीये का, पुष्कळ लोकांना नाही का म्हणतो ब्रदर प्रेयर कर, मग ते असे बघतात तिकडे तिकडे नाही का, कारण नाही का प्रेयर होतच नाही असं पुष्कळ लोकांसोबत चालू आहे. आय विल नॉट टेक नाही का नेम्स नाही घेणार, असं पुष्कळ लोकांसोबत चाललंय की पास्टर मी प्रार्थना करायला बसतो मला शब्द आय गेट ब्लँक वेन आय स्टार्ट प्रेइंग आय गेट ब्लँक. पुष्कळ वेळा होतो, खूप जणांच्या बाबतीत होतं. तुम्हाला माहितीये जर आडातच नाही तर पोऱ्यात काही माहिती, जर आडामध्येच नाही, जर विहिरीमध्येच नाही तर पोहऱ्यामध्ये काय आहे? तुम्ही ना आतमध्ये बकेट आणि पाणी घेण्याचा प्रयत्न करताय, पण त्या विहीरच सुकलेली आहे, त्याच्यामध्ये पाणीच नाहीये, त्याच्यामध्ये नाही ना हवा आहे ना. समजतं मी काय सांगतो? आडातच नाही तर पोहऱ्यात काय ना, म्हणजे तुमच्या इथे स्टोर व्हायला पाहिजे. काय स्टोर व्हायला पाहिजे? वर्ड. प्रेज गॉड. इथे काय स्टोर व्हायला पाहिजे? प्रेयर. प्रेज गॉड. इथे काय स्टोर व्हायला पाहिजे? कंपॅशन. इथे काय स्टोर व्हायला पाहिजे? काय स्टोर व्हायला पाहिजे? चांगुलपणा, नीतिमत्व, अजून देवाविषयी आवेश, आनंद, शांती, त्या गोष्टी मग बाहेर निघणार. जर इथं स्टोर आहे द्वेष, हेवा, मत्सर, तर त्या गोष्टी बाहेर निघणार. आणि जेव्हा प्रेयरला बसणार तुम्ही नाही का एक पर्टिक्युलर विषय दिलेला असेल, काय प्रेयर करायचे, 2-3 शब्द नाही का आपले टिपिकल वाले, धन्यवाद प्रभू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, नंतर ब्लँक, काय प्रेयर करायचे? मला सांभाळ, माझ्या लेकरांना सांभाळ, माझ्या पतीला सांभाळ, माझ्या पत्नीला सांभाळ. झालं, पुढं काय बोलायलाच नाही आपल्याला. हे तर रुटीन वाले शब्द झाले. समजतंय? हे तर रुटीन वाले शब्द झाले. हाय हॅलो नाही का, तुम्ही रोज देवापाशी आलाय आणि तुम्ही फक्त हाय हॅलो करताय. देव तुम्हाला बोलतोय, काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही फक्त हाय हॅलोवर थांबताय. समजतंय मी काय सांगतो? सो तुम्हाला नाही का त्याच्या बरोबर नाही का नातं बांधलं. आपला देव नाही का हा जाती आणि धर्माचा देव नाहीये. इज नॉट द गॉड ऑफ रिलिजन. Christianity is not the religion. It is the relationship. Amen. पास्टर क्रिसने खूप सुंदर सांगितलं होतं. एक नाही का बाप आणि मुलाचं नातं रिलिजन नाहीये, एक नातं आहे. ज्यावेळेस तुम्ही नाही का डॅडीशी बोलता, ही काय जात झाली का, किंवा डॅडी तुमच्याशी बोलतोय, ही काय जात झाली, हे नातं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रेयर करता तुम्ही डॅडी सोबत बोलता आणि डॅडी तुमच्या सोबत बोलतो. हे काय थोडी ना धर्म आहे. प्रेज गॉड. Christianity is talking with God. Understanding me what I'm saying? आणि बायबल काय सांगतं, तो नाही का चांगल्या गोष्टींनी आपल्याला तृप्त करतो. आपण त्याच्याशी कनेक्टेड आहे. युअर लाईफ इज फिल्ड विथ गुड थिंग्स. त्याच्यापासून चांगल्या गोष्टी तुम्हाला भेटतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला नाही का बाहेर काढायची गोष्ट वेळ येते, त्यावेळेस नाही का चांगल्या गोष्टी बाहेर निघतात. तुम्हाला माहिती आहे तुम्ही मुख कधी उघडता आणि कधी गोष्टी तुमच्या मधल्या दिसायला लागतात. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये नाही का आनंद आहे, त्यावेळेस नाही का तुम्ही काय बोलता, त्यांनी तुमचं हार्ट, तुमचं माइंड कॅप्टिवेट आहे. कदाचित तुम्ही खूप प्रेशर मधून चाललाय, खूप तणावामधून चाललाय, त्यावेळेस नाही का तुम्ही काय बोलताय. प्रेज गॉड. ते समजणार की नाही का तुमच्यामध्ये काय भरलंय. समजतंय मी काय सांगतो? तुम्ही सगळेजण नाही का शुगर केन ज्यूस पिलाय, ऊसाचा रस पिलाय. ऊसाचा रस कसा निघतो? ऊस नाही का त्या मशीन मध्ये टाकतात
आणि काय होतं, त्याला प्रेस करण्यात येतं. त्याला प्रेस करण्यात येतं, त्याला दाबण्यात येतं, त्याच्यानंतर त्याच्यामधून नाही का तो गोड रस तयार होतो. प्रेस गॉड. त्यावेळेस तुम्ही नाही का तुमच्या लाईफ मध्ये प्रेशर मधून जाताय. तुम्ही ज्या गोष्टी चांगल्या आतमध्ये भरल्या त्या बाहेर निघायची वेळ येते. समजतंय? काही लोक म्हणतात लॉर्ड मला बिलकुल प्रॉब्लेम नको. देव म्हणेल ये वरती मग. प्रेस गॉड, ये वरती मग. अरे रेडी? हा ब्रदर दीपक. तुमच्यावर देवाचं जे पाचारण आहे, देवाचं जे कॉलिंग, देवाने तुमच्यासाठी एक स्वप्न पाहिले, ते स्वप्न पूर्ण करा. देवाने तुमच्यासाठी एक गोल दिले, देवाने तुमच्यासाठी एक दृष्टांत दिले, तुमच्यासाठी एक उत्तम डेस्टिनी दिली. वॉक इन टू दॅट डेस्टिनी, अचीव्ह दॅट गोल. त्याच्याशी कनेक्टेड राहाल तर तुम्हाला समजेल की काय चांगल्या गोष्टी माझ्यासाठी ठेवल्यास. प्रेस गॉड. त्याच्याशी बातचीत कराल तर त्या गोष्टी नाही का तुम्हाला समजतील. अरे मला ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. जर तुम्ही संडेला चर्चमध्ये येत नाहीत, चर्चच्या दिवशी चर्चमध्ये येत नाहीत, तुम्ही प्रार्थना करत नाहीत, तर त्या गोष्टी नाही समजणार तुम्हाला. समजतंय? सो नाही का बायबल काय सांगतं, सहभागिता सोडू नका. सहभागिता म्हणजे कमिंग टुगेदर, एकत्र येणं. काही लोकांना वाटतं की मास्टर देव तर तरी असलेलं तरी नाही का ओके देव तर येस देव तिथं आहे, पण एक नाही का अभिषिक्त सेवक. प्रेस गॉड. ज्यावेळेस तुमच्याशी बोलतो परमेश्वर, देव नाही का बात करण्याचे वे जर त्याच्यापैकी तो त्याच्या सेवक संदेश त्यांना पण वापरतो तुमच्याशी बोलण्यासाठी. प्रेस गॉड. आणि दुसरं त्याने आज्ञा केली, पण त्याने आज्ञा केली की सोडू नका. तुम्ही ट्राय करा, प्रयत्न करा. जर होत असेल तर एकत्र असं लिहिलंय का? त्याने बोल बायबल मध्ये लिहिलंय. बायबल नाही का स्पिरिट लेड बुक, नाही का एकत्र येणं सोडू नका. म्हणजे सारखं सारखं तुम्हाला एकत्र यायचं. यू हॅव टू इनहॅबिट. तुम्हाला नाही का सारखं सारखं एकत्र यायचंय, जेणेकरून नाही का ज्या वेळेस नाही का आपण एकत्र, सपोज नाही का एखाद्या बहिणीने नाही का साक्ष दिली, मी अमुक अमुक समस्येमधून चालले होते, अमुक अमुक प्रॉब्लेम मधून चालले होते, आणि कसं परमेश्वराने मला बाहेर काढलं. प्रेज गॉड. मी अशी प्रार्थना केली आणि लिटरली मला देवाने नाही का वचनातून बोललं आणि मी अशी बाहेर निघले ह्या समस्येतून. समजतंय मी तुम्हाला काय सांगते? आणि तुम्हाला सांगतो की नाही का तुमच्यापैकी कोणतरी अशी बहीण आहे दुसरी, ती पण सेम परिस्थितीमधून जाईल. तिला लिटरली समजेल की मला काय केलं पाहिजे या परिस्थितीमध्ये. कारण त्या बहिणीने तिची साक्ष दिली, तिची साक्ष ऐकून ही बहीण प्रबोधित होणार. ह्या बहिणीच्या जीवनामध्ये तिला असं वाटणार की अरे हिने अशी बाहेर केली होती, हिने असं राहिलं होतं, त्याच्यामुळे नाही का तिला परमेश्वराने बोलले, तिने हे वचन क्लेम करून प्रार्थना केली आणि तिच्या जीवनामध्ये असं चमत्कार घडलं. समजतंय? सो आपण एकमेकांकरता एक ब्लेसिंग आहोत. आपण एकमेकांकरता एक आशीर्वाद आहोत. कदाचित तुम्ही डाऊन असाल, तुम्हाला कोणतरी नाही का उत्तेजित करेल. प्रेज गॉड. कदाचित कोणतरी तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी नाही का पवित्र आत्मा कोणाला तरी उभं करेल. कधी होणार ज्यावेळेस तुम्ही नाही का नेहमी सहवासामध्ये असाल. कदाचित तुम्ही घरी आहात पण नाही का तुम्हाला एक चेहरा दिसतोय चर्चमध्ये येणाऱ्या सिस्टरचा, एका ब्रदरचा, तुम्हाला चेहरा परमेश्वर दाखवतोय, तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणार. प्रेज गॉड. मी लिटरली ती व्यक्ती कोणत्या तरी समस्येमध्ये आता 2-3 दिवसापासून नाही का स्वाती नाही का माझा रिलेटिव्ह आहे, नाही का म्हणून ती मला प्रार्थना करताना त्या व्यक्तीचा चेहरा दिसतोय. तो ती 2-3 दिवसापासून गेल्या 2-3 दिवसापासून नाही का मला सांगत होते, मी ट्राय करत होतो न्यू इयर क्रिसमस मध्ये नाही का मला कॉल करून नाही का जमलं नाही त्या व्यक्तीला. न्यू इयर क्रिसमस नाही का आज लिटरली त्या व्यक्तीचा मला कॉल आला की अशी प्रॉब्लेम आहे माझ्या जीवनामध्ये, माझ्या लाईफ मध्ये, नाही का शेअर केलं. मी तुम्हाला काय सांगतो, स्वातीला ऑलरेडी नाही का 2-3 दिवसापासून नाही ऑलरेडी त्या व्यक्तीबद्दल ओझं भेटत होतं आणि तिला माहिती होतं की ह्या एरियामध्ये ती व्यक्ती स्ट्रगल करते. प्रेज गॉड. आणि काही दिवसानंतर म्हणजे आज दुपारी 3-3:30च्या दरम्यान नाही का त्या व्यक्तीचा कॉल येतो
चर्चमध्ये येण्याच्या आधी त्या व्यक्ती बरोबर आम्ही बोललो, पण त्या व्यक्तीला सांगितलं नाही की आम्हाला 2-3 दिवसापासून तुझा चेहरा दिसतोय आणि आम्हाला ऑलरेडी माहितीये की तू ह्या समस्येमध्ये. प्रेज गॉड. आणि लिटरली नाही का तसं झालं. किती किती नाही का स्पष्ट गोष्टी आहेत प्रेयर. प्रेज गॉड. सो तुम्हाला नाही का ज्यावेळेस तुम्ही प्रेयर करताय किंवा नाही का काय, सो तुम्हाला देव नाही का एकमेकांचे चेहरे दाखवले, एकमेकांबद्दल ओझ देईल. कधी देणार? ज्यावेळेस तुम्ही सारखं सारखं एकत्र येताय. प्रेज गॉड. तुम्ही एकमेकांच्या सवयीचे होताय, एकमेकांबरोबर बातचीत करताय, एकमेकांना प्रेज द लॉर्ड करताय, एकमेकांना नाही का अभिवादन करताय. प्रेज गॉड. समजताय मी तुम्हाला? आणि ती गोष्ट काय होतीये माहितीये का? तुम्हाला नाही का परमेश्वर नाही का साईन म्हणून देतोय, जेणेकरून त्या व्यक्तीसाठी तुम्ही एक ब्लेसिंग बनताय. प्रेज गॉड. सो आय थिंक आपल्याकडे वेळ कमी आहे. आता आपण पुढच्या वीक मध्ये नाही का पुन्हा ह्या विषयाला कंटिन्यू करू. मी तुम्हाला सांगतो, वर्षाच्या सुरुवातीला मला काल एका ठिकाणी आम्ही एका कुटुंबामध्ये गेलो होतो. पवित्र आत्मा खूप स्टर्नली बोलला की तुमचं मुख नाही का प्रोफेसीजनी भरा. तुमचं मुख, तुमचं तोंड नाही का भविष्यवाणीने भरा. असं नका वेट करू की पास्टर येईल आणि माझ्याबद्दल भविष्यवाणी करेल आणि त्यावेळेस नाही का मी चालू होईल. हो, अंकुर नरला येतील माझ्याबद्दल भविष्यवाणी करतील, त्याच्यानंतर मी चालू होईल. नो, पास्टर क्रिस, शायचं मॅथ्यू नाही का खूप नाही का काही लोकांचे फेवरेट मेन अँड वुमन ऑफ गॉड बेनिन वगैरे वगैरे. प्रेज गॉड. कदाचित 10 वर्षानंतर येतील, कदाचित 15 वर्षानंतर येतील, कदाचित 20 वर्षानंतर येतील, कदाचित तुमच्याशी मला येणारच नाही. मग काय करणार तुम्ही? असंच राहणार, असंच तुमची जेवण तुम्ही बर्बाद करणार, असाच तुमचा जो प्रेशियस वेळ आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की टाइम इज व्हेरी प्रेशियस ऑन अर्थ. उपदेशक 3:1 मध्ये लिहिले. प्रेज गॉड. खाली आणि पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीला वेळ, प्रत्येक गोष्टीला सीझन. जर तुम्ही ती वेळ निवडली, जर सीझन निवडला तर नाही का ती गोष्ट परत रिपीट होईल का नाही माहित नाही. रिपीटेटिव्ह आहे, पण काही गोष्टी जीवनात एकदाच येतात. सो तुमचं मुख प्रोफेसीजनी भरा. तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या गोष्टी पाहायच्या तुम्ही करा तुमच्या स्वतःबद्दल. तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये ज्या गोष्टी पाहायच्या तुम्ही करा. माझ्या करिअर मध्ये ह्या गोष्टीला मी उखडून टाकतो आणि ह्या गोष्टीला मी प्लांट करतो. प्रेज गॉड. माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी मी उखडून काढतो आणि ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतात त्या गोष्टीला मी प्लांट करतो, त्या गोष्टींना मी पेरतो. अंडरस्टँडिंग? ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला असं वाटतं माझं जीवन हलाखीच आहे, माझं जीवन परिस्थितीच आहे, त्या गोष्टींना मुळासकट उपटून काढा. प्रेज गॉड. आणि तुम्ही शब्द बोलल्यावर हे होणार. प्रेज गॉड. जसं नाही का मी आता बोलत आहे ना, ती गोष्ट तुम्ही ऐकत आहात, ती गोष्ट तुम्ही पाहत आहात, ती गोष्ट तुम्ही ऐकत आहात, ती गोष्ट तुम्ही पाहत आहात. प्रेज गॉड. ती गोष्ट तुम्ही आता हृदयात केली आहे. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल तुम्ही ती गोष्ट परत बाहेर काढा. अंडरस्टँडिंग? समजताय? असं तुम्हाला तुमच्या जीवनाला काय द्यायची? दिशा द्यायची. तरच तुमची गाडी चालणार पुढे. कदाचित तुम्ही वर्षानुवर्षापासून एकाच चौकात नाही का उभे आहेत, तुम्हाला इकडं पण रस्ता दिसतोय, तिकडे पण रस्ता दिसतोय, समोर पण रस्ता दिसतोय, डायगोनल पण रस्ता दिसतोय, इकडे पण रस्ता दिसतोय, सगळीकडून रस्ते दिसते, तुम्हाला माहित नाही कुठं जायचं. प्रेज गॉड. आणि गेली कित्येक वर्षापासून प्रभू रस्ता दाखव, तू सत्य आणि तू जीवन. प्रेज गॉड. तुम्हाला मी सांगतो, जस्ट प्रोफेसाय. प्रेज गॉड. ज्या गोष्टी नाही का, ज्या गोष्टी काटेरी आहेत उघडून टाका, चांगल्या गोष्टी प्लॅन करा, उत्तम गोष्टी प्लॅन करा. तुम्ही पाहताय सिकनेस तुमच्या घरामध्ये पाहताय, एक व्यक्ती नाही का बेडवरून उठते तर लगेच दुसरी जाऊन झोपते तिथं. बोला, गुड हेल्थ बोला, चांगली आरोग्य बोला, उत्तम सेहत बोला. तुम्ही पाहताय कर्ज कर्ज कर्ज. प्रेज गॉड. सावकारी पण बोला. टू द नेशन. कुणापासून नाही का मला बोर करण्याची गरज नाही पडणार, मला राष्ट्रापासून देणार. ते वचन फक्त यांना बोलायसाठी नाही, ते वचन नाही का आपल्या जीवनामध्ये पाहण्यासाठी देखील आहे.
प्रेज गॉड हे वचन घोषणा करून नाही का तसं वागण्यासाठी देखील. प्रेज गॉड गेले कित्येक दिवस नाही का आम्ही घोषणा करत होतो की आम्ही नाही का नोकरी नाही करणार तर आम्ही नोकरदार बनणार. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आम्ही कित्येक वर्ष नाही का घोषणा करत होतो की आम्ही चाकरी नाही करणार, आम्ही नोकरी नाही करणार, तर आम्ही लोकांना नोकरी देणार, आम्ही लोकांना कामावर ठेवणार. आणि आम्ही स्टार्ट केले माझ्या प्रेमानं. ज्या गोष्टी आम्ही मागं बोलायचो त्या गोष्टी आम्ही नाही का करायला सुरुवात केली. Understanding what I'm saying? There is a time for everything. तुमचा बोलायचा टाइम आहे. ज्या ही वेळ बोलायची, वेळेवर तुमचं बोलायचंय. ह्या वर्षी बोलायला सुरुवात करा, उत्तम गोष्टी बोलायला सुरुवात करा. तुमच्या करिअरकडे पहा, प्रोफेसी करा. तुमच्या पतीकडे पहा, प्रोफेसी करा. तुमच्या पत्नीकडे पहा, प्रोफेसी करा. तुमच्या लेकरांकडे पहा, प्रोफेसी करा. काय प्रोफेसाय करायचंय? देवाचं वचन. संपन्नता, शांती, बुद्धी, चातुर्य, चाणाक्षपणा. प्रोफेसी करायचे उत्तम गोष्टी. बायबल काय सांगतं? लूक 6:45 मध्ये चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी काढायचा आहे. उत्तम बी पेरायचा आहे. प्रिया, आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला माहित आहे तुमची जी परिस्थिती आहे ना, का परिस्थिती आहे माहितीये का? तुम्ही मागे जे बोललाय ना ती परिस्थिती आहे. प्रेज गॉड. जे पण फायनान्शियल कंडिशन आहे, जे पण नाही का विवाहाची कंडिशन आहे, जे पण लेकरांची सिच्युएशन आहे, प्रेज गॉड, ते सगळं तुमचं नाही का शब्दांनी घडलेलं आहे. जे तुम्ही नाही का आतापर्यंत बोललाय, जे बाहेर काढलंय ना ते तुम्ही नाही का फेडलेलं आहे. प्रेज गॉड. आता उत्तम गोष्टी पेरायला सुरुवात करा ह्या वर्षापासून, जेणेकरून तुम्ही उत्तम गोष्टी पाहणार. जर तुमचा पती व्यसनाधीन आहे तर एक चांगलं जीवन बोला त्याच्याबद्दल. तुम्ही त्यांना दिशा द्या. जर नाही का भरकटल्या दिशेला आहे तर नाही का शब्द चांगले बोलून उत्तम दिशा द्या. प्रेज गॉड. तुमचा व्यवसाय ठप्प झालाय, व्यवसायावर उत्तम गोष्टींची प्रोफेसी करा, रिलीज करा. प्रेज गॉड. स्टॉकला रिलीज करा. प्रेज गॉड. तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय, तुमच्या स्टॉकवर बोला. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो हे तुमचे मुख नाही का उत्तम शब्दांनी नाही का भरा, उत्तम गोष्टींची प्रोफेसी करा. तुम्ही स्वतः. डोंट वेट फॉर अ प्रॉफिट टू कम अँड प्रोफेसी. ही विल कम समडे और ही विल नॉट कम. पण आपल्याकडे पवित्र आत्मा आहे, आपल्याकडे देवाचं वचन आहे. प्रेज गॉड. बायबल सांगतो मी जातो आणि तुमच्यासाठी मदतनीस पाठवतो. काही वेळी पाठवतो, काही वेळी म्हणजे काय मदतनीस तुम्हाला हेल्प करा. प्रेज गॉड. आणि काय प्रॉब्लेम काय होतं माहितीये का? आपण वाट बघतो कोणतरी प्रॉफिट आहे. जसं जुन्या करारामध्ये नाही का वाट बघायची. राजा लोक प्रॉफिट लोकांवर अवलंबून राहायचे की प्रॉफिट देवाची काय इच्छा आहे तो सांगेल, त्याच्यानंतर राजा गोष्टी एस्टॅब्लिश करेल, गोष्टींची घोषणा करेल. प्रेज गॉड. पण आता आपण राजा आणि प्रेज गॉड आपण डायरेक्ट घोषणा करणारे लोक आहेत. प्रेज गॉड. त्याच्या मंदिरी त्याचे याजक पण आहोत आणि या जगामध्ये राजे पण आहोत. राजांचं काम काय आहे? रूल एस्टॅब्लिश करणं. प्रेज गॉड. सत्ता प्रस्थापित करणं, राज्य करणं. प्रेज गॉड. तुम्हाला कोणी नाही का कंट्रोल नाही केलं पाहिजे, तर तुम्ही सगळ्यांना नियंत्रण केलं पाहिजे. या जगावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. बायबल काय सांगतं? गव्हर्नमेंट विल बी ऑन हिज शोल्डर. गव्हर्नमेंट म्हणजे सरकार त्याच्या खांद्यावर असेल. कोणाच्या? येशूच्या. प्रेज गॉड. म्हणजे येशूच्या कशाबद्दल बोललाय? कोणत्या पार्ट बद्दल बोललाय? बॉडी बद्दल बोललाय. तुम्हाला माहित आहे येशूच्या शरीरामध्ये येशू फक्त त्याचं मस्तक आहे. खांदा चर्च आहे. खांदा काय आहे? चर्च आहे. गव्हर्नमेंट शॅल बी ऑन हिज शोल्डर. म्हणजे मंडळीच्या खांद्यावर सरकार असणार. म्हणजे मंडळी राज्य करणार, म्हणजे तुम्ही राज्य करणार. दुसरे राज्य नाही करणार, तुम्ही राज्य करणार. आपण राज्य करणार. आपण आपल्या गुडघ्यावर राज्य करणार. आपण गुडघ्यावर सांगणार, आपण हुकूम देणार आणि त्या गोष्टी आहेत
अस्तित्वात येणार. जरी त्या गोष्टी नसतील कुठं, तुम्ही बोलताय त्यानुसार गोष्टी मॅन्युफॅक्चर अस्तित्वात येणार माझ्या स्त्रियांना. Praise God. Are you understanding?